गाठोड्यात असलेले ते स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाचा त्यांनी मान राखला। अशिक्षित असणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाला आपला जीव की प्राण मानणारे होते। आपणाला एक गोष्ट आज लक्षात घ्यायची आहे की आपण त्यांचे वंशज आहोत। चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचं दीक्षा सोहळ्याचं वर्णन करत असताना त्याचं वर्णन असं करण्यात आलंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्या त्या लोकांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या शहरातल्या एकाही कापड दुकानात पांढरा कपडा शिल्लक राहू दिलेला नव्हता। त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, परंतु तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती जी निष्ठा होती ती निष्ठा जोपासून चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला येणाऱ्या सर्व लोकांनी अगदी 4 जिल्ह्यामधले सर्व दुकानं हे मोकळे केले होते। त्यांच्यामध्ये पांढरा कपडा शिल्लक राहिलेला नव्हता। मी आपल्याला यासाठी स्मरण करून देत आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्या करिता ही तुमची आचारसंहिता, एखाद्या धार्मिक समारंभात जात असताना, बुद्ध विहारात जात असताना आपण संस्कृतीला अनुसरून पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्येच गेलो पाहिजे। आणि ही बांधिलकी धम्माकडे आपल्याला आकर्षित करणारी आहे। आपण त्यांचे वंशज आहोत ज्या पूर्वजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती आपला प्राण वाहिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाप्रती आपलं सर्वस्व वाहिलं। सर्वस्व या शब्दावरून एक शेवटची आठवण करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतरानंतर दिल्लीवरून काठमांडूला निघाले होते जागतिक परिषदेकरिता। त्यावेळेला विमानतळावर बाबासाहेब आंबेडकरांना निरोप देण्याकरिता काही नजदीकचे बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे निष्ठावान कार्यकर्ते होते। त्यामध्ये कर्नाटकचे बी शंकरानंद नावाचे कार्यकर्ते होते। ज्या लॉन्च मध्ये बाबासाहेब आंबेडकर विश्रांती करीत होते त्या लॉन्चच्या बाहेर हे कार्यकर्ते बसलेले असताना बी शंकरानंद बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे पाहून मोठमोठ्याने ओक्साबोक्सी रडत होते। बाबासाहेबांचं बी शंकरानंद यांच्याकडे लक्ष गेलं। बाबासाहेबांनी विचारणा केली की तो का रडता, त्याला बोलवा। बी शंकरानंद बाबासाहेबांच्या जवळ आले। बाबासाहेब म्हणाले की तू का रडत आहेस? त्यावेळेला बी शंकरानंद रडत रडत बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब मी का रडत आहे हे सांगण्याची माझ्यामध्ये हिम्मत नाही, मी ती हिम्मत करू शकत नाही। बाबासाहेब म्हणाले तू स्पष्ट सांग तू का रडत आहेस? त्यावेळेला मोठ्या विनम्रतेने बी शंकरानंद बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले होते की बाबासाहेब तुम्ही घोषणा केली भारत बौद्धमय करण्याची, तुमची शारीरिक प्रकृती ही अत्यंत खालावलेली आहे। इथे की नागपूरच्या दीक्षा मैदानावर आणि चंद्रपूरच्या दीक्षा मैदानावर बाबासाहेब आंबेडकर जात असताना त्यांचा एक हात कार्यकर्त्यांच्या हातात आणि एका हातात काठी होती। बाबासाहेबांच्या पायाला जखम होती जवळपास गेल्या 3 वर्षांपासून। मधुमेहाच्या कारणाने ती जखम देखील बरी होत नव्हती। एवढे प्रचंड कष्ट सुटून एवढी मोठी घोषणा बाबा आंबेडकरांनी केली। बी शंकरानंद म्हणाले की बाबासाहेब त्यामुळे मला रडणे येत आहे। बाबासाहेब आंबेडकर मोठ्याने म्हणाले काय झाले मला? पुन्हा एका क्षणात बाबासाहेब आंबेडकर सावधान झाले आणि नैसर्गिक सत्याचा स्वीकार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यकर्त्यांना बी शंकरानंदांना म्हणाले की जरी समजा नैसर्गिकरित्या माझ्या या शरीरात मृत्यू झालाच तर माझ्या समाजाचे लोक आपल्या सर्वस्वाचा त्याग करतील आणि या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतील। मायबापो, बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिज्ञा, ही अपेक्षा तुमच्या माझ्या प्रती होती। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रती अपेक्षा बाळगावी, यापेक्षा आपल्या जगण्यात दुसरी धन्यता काय असू शकेल? एवढी मोठी धन्यता लाभलेली असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपण अप्रामाणिक असावं ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे, याची जाणीव आपण ठेवावी। बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझ्या समाजाचे लोक सर्वस्वाचा त्याग करतील। सर्वस्वाचा अर्थ काय होतो? सर्वस्व म्हणजे मला, माझ्यासाठी, माझ्यामुळे
मी मला माझे माझ्यासाठी माझ्यामुळे या गोष्टी सोडून मैत्रीपूर्वक समाज म्हणून आपण एकत्र राहावे, संघटित राहून आपण या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून अपेक्षा होती. ती बाबासाहेबांची अपेक्षा मी किती जोपासली याचा आपल्याला प्रत्येकाला स्वतःबद्दल आणि आपल्या परिवाराबद्दल अभ्यास करायचा आहे, त्याचा आढावा घ्यायचा आहे. तर बाबासाहेबांना कृतज्ञता अर्पण करण्याचा अधिकार आपल्याला असेल. या धम्मचक्रामध्ये विलीन होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत असताना, ही सामूहिक कृतज्ञता अर्पण करत असताना आज ठिकाणी वचनबद्ध होऊया की आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये, आणि देशामध्येच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती निरंतरपणे प्रेरणा देत राहू. आणि त्यासाठी मी या धम्मक्रांतीत स्वतःला विलीन करीत आहे. ज्या 22 प्रतिज्ञा आपण ग्रहण केल्या, त्या 22 प्रतिज्ञांचं अनुसरण करून पुन्हा एकदा आपण सर्वांना या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा जोपासत असताना आपण आपल्या परिवारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे निर्धार, बाबासाहेब आंबेडकरांचे निर्देश रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यामध्ये आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला यशस्वीतेकडे वाटचाल करण्याची संधी निर्माण करून द्यावी. या ठिकाणी आपण या महावंदनेमध्ये सहभागी झालो आहोत. हे तिसरं ऐतिहासिक वर्ष आहे. या महावंदनेमध्ये आपण सर्व सहभागी आहात. आयोजन यापुढे सातत्याने प्रत्येक वर्षी अशोका विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मक्रांतीला कृतज्ञता अर्पण करण्यासाठी महावंदनेचं सातत्यानं आयोजन केलं जाणार आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रतिसाद देणार आहात, सहभागी होणार आहात. आपल्या सर्वांच्या कल्याणाची, मांगल्याची सदिच्छा बाळगतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल हो. सर्वांनी आपापल्या ठिकाणी हात जोडा.